नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अनेक जणांच्या मनात एक चिंता आहे, ती म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की हप्ता येण्यामध्ये सध्या सरकारकडून कोणती प्रक्रिया सुरू आहे, पैसे उशिरा का येत आहेत आणि लाभार्थ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नाची स्पष्ट उत्तरे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया। हप्ता कधी जमा होणार? आता बघा, सध्या जवळजवळ प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता आज येणार की उद्या येणार की अजून थांबावे लागणार आहे। याबद्दल स्पष्टपणे सांगायचं झालं तर 26 जानेवारीच्या आधी कोणाच्याही खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। त्यामुळे 20, 22 आणि 25 तारखेला पैसे येतील अशी अपेक्षा ठेवणे सध्या योग्य ठरणार नाही। तर मित्रांनो, 26 जानेवारी नंतर नेमकं काय होणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यामागचं खरं कारण समजून घ्या। 26 जानेवारी ही पैसे जमा होण्याची अंतिम तारीख नाही, तर या तारखेपासून सरकारकडून या योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। म्हणजेच त्यानंतर कागदपत्राची पडताळणी, यादी अंतिम करणे आणि खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होईल। त्यामुळे 26 जानेवारी म्हणजेच पैसे थेट खात्यामध्ये येण्याचा दिवस नसून हप्ता येण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मानली जाते। प्रोसेस एकदा सुरू झाली की लगेचच सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे एकाच दिवशी येतात असं नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। त्यामुळे 26 जानेवारी पूर्वी पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाण्याची काही अजिबात कारण नाही। थोडा वेळ लागेल पण प्रक्रिया नक्की सुरू होणार आहे याची खात्री ठेवा। तर मित्रांनो, आता बघा, खूप जण विचारत आहे की 13, 14 किंवा 15 तारखेला हप्ता येणार होत आहे। काहींचं म्हणणं होतं की 20 तारखेला सुद्धा हप्ता येणार आहे, पण अजून दिसत नाही। यामागचं कारण अगदी समजून घ्या। सध्या राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे अनुदानाचे मोठ्या प्रमाणावर वाटप केलं जातं। एकाच वेळी 2 मोठ्या योजनांचा निधी वितरित करणं सरकारला शक्य होत नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पेमेंट सुरू असताना संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनांचे हप्ते काही काळापासून थांबवण्यात आले आहेत। याचा अर्थ हप्ता बंद झाला असं अजिबात नाही, फक्त निधी वितरणाची वेळ एकाच वेळी आल्यामुळे थोडा उशीर झाला आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याआधी म्हणजेच 4 किंवा 5 तारखेला फक्त काही मोजक्याच लाभार्थ्यांचीच माहिती आपण पाहिली, सगळ्यांची डिटेल यावेळी पूर्ण झालेली नव्हती। त्यामुळे अनेक लोकांचे पैसे मध्येच अडकून राहिले। पण आता परिस्थिती बदल झालेला आहे। 17 जानेवारीपासून सरकारकडून पुन्हा एक माहिती आलेली आहे। आधार कार्डशी संबंधित माहिती अपूर्ण आहे, खाते तपशील अपूर्ण आहेत, इतर आवश्यक कागदपत्रे सुद्धा पूर्ण झालेले नाहीत। ज्यामागचं वेळी काही कारणाने राहून गेलेलं होतं अशा लाभार्थ्यांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। सध्या ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे हप्त्याला थोडा उशीर झालेला आहे। सध्या तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती तपासून ती सुधारण्याचे काम सुरू आहे। यामध्ये खालील गोष्टींची खात्री पटवून घ्या। दिव्यांग लाभार्थी, दिव्यांगाची नोंदणी योग्य प्रकारे झाली आहे का? आधार कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र एकमेकांशी लिंक आहे का? हयातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा झाली आहेत का? नावात चूक, जन्मतारखेमध्ये फरक किंवा बँक खाते नंबर चुकीचा असल्यास ती माहिती दुरुस्त करून व्हेरीफाय केले जात आहे। त्याची माहिती पूर्ण, बरोबर आणि तपासून निश्चित झालेली आहे। त्यांच्याच खात्यामध्ये पैसे थेट जमा व्हावे त्यासाठी सगळी केली जात आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही लक्ष द्या की 26 जानेवारी ही पैसे जमा होण्याची तारीख नाही, ती फक्त पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे मित्रांनो। म्हणजेच काय होणार, 26 जानेवारी नंतर सरकारकडून GR प्रक्रिया सुरू केली जाईल। त्यानंतर 27 किंवा 28 तारखेला शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे आणि मग त्यापुढे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल। म्हणूनच मित्रांनो, 26 तारीख आली म्हणजे त्या दिवशी पैसे खात्यात दिसतील असं समजू नका। थोडा वेळ लागू शकतो पण घाबरण्याचं काही कारण नाही, प्रक्रिया सुरू होणारच आहे आणि पैसे नक्की मिळणार आहे। अजून एक गैरसमज अनेकांच्या मनात आहे, काही लोकांना वाटतं की पैसे आले नाहीत म्हणजे आपलं नाव योजनेतून काढून टाकलं असेल, पण मित्रांनो तसं अजिबात नाही। सध्या फक्त प्रक्रिया उशिरा सुरू झालेली आहे। तुमचं नाव कापलेलं नाही। जोपर्यंत तहसील कार्यालयातून तुम्हाला कोणतीही लेखी सूचना मिळत नाही तोपर्यंत नाव कापलं गेलं आहे अशी भीती बिलकुल ठेवू नका। आणि 26 जानेवारी नंतर लगेचच पैसे आले नाहीत
तरी घाबरू नका, कारण त्या तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होतील. काही लाभार्थ्यांना आधी पैसे मिळतील तर काहींना थोडा उशीर लागू शकतो, कारण मित्रांनो सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती तपासण्याची व्हेरीफाय करण्याची एक वेगळी प्रक्रिया असते, त्यामुळे सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची तारीख एकसारखी राहत नाही. कोणाला थोडे आधी मिळतात तर कोणाला थोडा उशीर लागतो. याच कारणामुळे हप्त्याची वेळ थोडीफार बदलू शकते. आता बघा, डिटेल अपडेट असणं इतकं महत्त्वाचं आहे का ते समजून घ्या. ज्यांची सगळी माहिती पूर्ण आहे आणि बरोबर आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील. पण जर नावात चूक असेल, आधार लिंक नसेल किंवा कागदपत्र अपूर्ण असतील तर रक्कम मध्येच अडकू शकते. म्हणून सरकार सध्या डिटेल अपडेट आणि तपासणीवर जास्त भर देत आहे. आता अनेक जण विचारतात की तहसील कार्यालयात चालू असलेल्या कामांसाठी आपल्याला स्वतः जावं लागणार आहे का? तर मित्रांनो, सध्या ही सगळी प्रक्रिया सरकारी पातळीवर सुरू आहे. जर तुम्हाला कोणतीही लेखी किंवा फोनमध्ये सूचना आलेली नसेल तर तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. पण जर आधीपासून कागदपत्रांमध्ये अडचण असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क राहणे फायद्याचं ठरेल. अजून एक प्रश्न खूप जण विचारतात की हप्ता थांबला म्हणजे पुढे पैसे मिळणार नाहीत का? तर याचं अगदी स्पष्टपणे उत्तर आहे, हप्ता थांबला म्हणजे तो बंद झाला असा अर्थ नाही. सध्या दुसऱ्या योजनेचे अनुदान वाटप सुरू असल्यामुळे थोडा विलंब झालेला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदान नक्कीच मिळेल. ज्यांचे डिटेल आधीच अपडेट झालेले आहेत त्यांचं काही अडत नाही. पण सर्व लाभार्थींची प्रक्रिया एकत्र पूर्ण झाल्यावर पैसे वितरण केले जात आहे, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. कारण प्रोसेस म्हणजे काय तर ही माहिती तपासणं, कागदपत्रांची खात्री सगळं करणं, सगळी माहिती व्यवस्थित तयार करणं आणि त्यानंतर पैसे सोडणं, ही सगळी कामं एकाच दिवशी होत नाहीत. म्हणूनच प्रोसेस सुरू आहे असं सांगितलं जाते. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या खूप अफवा फिरत आहे. कोणी म्हणतं हप्ता बंद झाला, कोणी म्हणतं योजना संपली. पण लक्षात घ्या, अधिकृत सरकारी माहितीशिवाय कोणतीही अफवांवर विश्वास ठेवू नका. खात्रीशीर अपडेटसाठी नेहमी अधिकृत सूचना आणि विश्वसनीय स्रोतांवरच भरोसा ठेवा. पुढचा हप्ता नेमका कधी मिळेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. तर लक्षात ठेवा, 26 जानेवारीनंतर एकदा प्रक्रिया सुरू झाली की पुढचे अपडेट हळूहळू समोर येऊ लागतील. जसं जसं शासन निर्णय जाहीर होईल तर काम पुढे सरकत जाईल, तशी माहिती आपल्याला मिळत राहील. म्हणूनच मित्रांनो, नवीन आणि खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला जोडलेला राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता अनेक जण विचारतात की पैसे येण्यासाठी काही संकेत मिळतात का? तर बघा मित्रांनो, बहुतेक वेळ असा दिसून येतो का जर तुमची सगळी माहिती पूर्ण असेल आणि तहसील कार्यालयामध्ये व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तुमचं नाव पुढील अनुदानासाठी तयार मानलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, इथे बघा, अजून एक खूप वेगळा प्रश्न विचारला जातो की एकाच घरात 2 लाभार्थी असतील तर दोघांचे पैसे एकाच दिवशी येतात का? तर मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की एका व्यक्तीचे पैसे जमा होतात आणि दुसऱ्यांचे होत नाही. याचं कारण असं असतं की दोघांची माहिती तपासणी आणि प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यावर असते, त्यामुळे पैसे येण्याची तारीख एकसारखी राहत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजून किती दिवस वाट पाहायची? तर मित्रांनो, 26 जानेवारीनंतर प्रक्रिया सुरू होणार आहे आणि एकदा ती सुरू झाली की टप्प्याटप्प्याने पैसे जमा होऊ लागतील. 2 दिवसातच पैसे आले नाहीत म्हणून चिंता करत बसू नका. या योजनेत थोडा उशीर होणं ही नवीन गोष्ट नाही, त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला 100% उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्र सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सोडा. तर मित्रांनो, बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करा. तर चला मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.